1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निकाल त्या ठिकाणी दिला। त्यामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 13% आरक्षण 59 जातीला दिला होता, त्यामध्ये उपवर्गीकरण करून जे सामाजिक उपेक्षित समाज आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय त्यांनी शासनास आदेशित केला। त्याप्रमाणे शासनाने त्या ठिकाणी आपला निर्णय घेतला आणि एक समिती नेमली। त्या समितीचे प्रमुख आनंद बदर हे सरन्यायाधीश सेवानिवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली गेली आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी तो अहवाल जो आहे तो शासनाला दिला गेलेला आहे। आमची मागणी आहे की ते जे अहवाल दिले गेलेलं आहे शासनास ते सर्वांच्या समोर यायला पाहिजे, 59 जातींच्या समोर यायला पाहिजे। तसेच आमची जी अनेक मागणी अशी आहे की सफाई पेशातील जो समाज आहे ज्याच्यामध्ये रुकी, मेथर, वाल्मिकी, हलालखोर, झाडमल्ली, ढोम, हेला हा समाज येतो। हा समाज वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी या देशाची, या राज्याची, या तालुक्याची, या शहराची, या गावाची, या वस्त्या वाड्यांची सेवा करून समाजाची जी आरोग्याची काळजी घेतो असा हा समाज उपेक्षित आहे। अशा या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या उपवर्गीकरणामध्ये त्या ठिकाणी एक विशेष जागा आम्हाला त्या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि ते उपवर्गीकरणामध्ये आम्हाला चांगलं स्थान देऊन त्या ठिकाणी त्याला एक न्याय द्यायला पाहिजे। लोकसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी आम्हाला आरक्षणच्यामध्ये उपवर्गीकरण आम्हाला मान्य नाही, कारण उपवर्गीकरण करत असताना अगर लोकसंख्येच्या ह्याच्यावर दिलं असता त्यामध्ये जे 59 जातीमधील 4-5 जे जाती आहेत ज्यांची लोकसंख्या जास्त आहे अशा समाजातील लोकसंख्येला जास्त फायदा होईल आणि उपेक्षित असणारे जे 55 जाती आहे त्या ठिकाणी उपेक्षितच राहतील। आम्हाला या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। माननीय महेंद्रभाऊ चंडा यांच्या नेतृत्वात हा निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सफाई पेशेतील सर्व समाज माझ्याबरोबर आहे एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो।